मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला रव्याचा केक दाखवला होता, अयंगार स्टाईल, म्हणजे बँगलोरचे जे अयंगार केक असतात ते दाखवले होते. तो तर पौष्टिक होताच, पण हा जो आहे गव्हाचा केक आहे, पारसी केक आहे, हा आणखीन जास्त पौष्टिक आहे. केकला सुरुवात करण्या अगोदर इकडे कढई जी आहे प्रीहीट करण्यासाठी ठेवली, त्यामध्ये अशा प्रकारे रिंग ठेवलेली आहे, म्हणजे आपलं बॅटर तयार होईपर्यंत तिकडे कढई जी आहे छान प्रकारे प्रीहीट होईल. तुम्हाला जर कुकरमध्ये लावायचं असेल तर तुम्ही कुकरसुद्धा प्रीहीट करण्यासाठी ठेवू शकता. तर इकडे जे आहे मोठे एक भांडं घेतलं गोलसर, त्यामध्ये जे आहे 1 वाटी नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालायचं आहे. दूध घातलं की त्यामध्ये मी 3 चमचे जे आहे फ्रेश दही घातलेलं आहे. दही आंबट नसावं तर फ्रेश दही घातलं. त्यानंतर त्याच वाटीने जे आहे थोडीशी कमी वाटीला अशी पिठी साखर घातलेली आहे. छान असं मिक्स करूया, म्हणजे दुधामध्ये जी पिठी साखर आहे ती व्यवस्थित मिक्स होईल इतकं आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि दह्याच्या ज्या गुठळ्या वगैरे असतील त्यासुद्धा आपल्याला विस्प्या साह्याने जे आहे फोडून काढायचे आहे. त्यानंतर यामध्ये मी जे आहे 2 ते 3 चमचे खवा घेतलेला आहे. वजनाने म्हणाल तर 25 ते 30 ग्रॅम खवा आहे. तर खवा जो आहे अशा प्रकारे मी हाताने कुस्करून टाकत आहे, म्हणजे काय होतं, आपल्याला जो खवा मिक्स करायचा आहे दुधामध्ये इझी जाईल आणि त्यातल्या गुठळ्या पण सुद्धा इझी पद्धतीने फोडण्यात येईल. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं किसून वगैरे सुद्धा घातलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे जे आहे गव्हाच्या सर्व गुठळ्या फोडून काढलेल्या आहे खव्याच्या, आणि दुधामध्ये व्यवस्थित असा आपला खवा मिक्स केलेला आहे. तर हा जो केक आहे पौष्टिक तर आहेच, त्याबरोबर एकदम टेस्टीसुद्धा आहे, कारण यामध्ये आपण खवा घातलेला आहे. त्यानंतर मी ते 2 ते 3 थेंब जे आहे व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर ज्या वाटीने आपण दूध आणि पिठी साखर घेतली ना, त्याच वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता हा खवा जो आहे आपण लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो. त्यानंतर 2 चमचे मिल्क पावडर घातलेलं आहे. मिल्क पावडरने छान असं क्रीमी टेस्ट येईल आणि चवीलासुद्धा छान लागेल. तर व्यवस्थित असं आपण परत एकदा विस्पच्या साह्याने जे आहे छान असं मिक्स करूया, म्हणजे ज्या पिठाच्या गुठळ्या वगैरे आहेत ना त्यासुद्धा फोडून काढूया. तर आपल्या घरात जे आहे गव्हाचं पीठ ऑलरेडी चाळलेलं असतं, त्यामुळे चाळणी लावायची गरज नाही, आवश्यकता नाही. तुमच्याकडे चाळलेलं नसेल तर तुम्ही वरतून चाळणीने सुद्धा हे चाळून टाकू शकता. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली, छोटा चमचा, आणि पाव चमचा जो आहे खाता सोडा घातला, खाण्याचा सोडा म्हणजेच की. त्यानंतर चिमूटभर मीठ घातलं, त्यावर 1 चमचा परत दूध घातलं छान ॲक्टिवेट होण्यासाठी, आणि परत जे आहे व्यवस्थित असं आपण सोडा आणि बेकिंग पावडर जे आहे छान प्रकारे मिक्स करून घेऊया. छानच एकच डायरेक्शनने फिरवायचं आहे. कन्सिस्टन्सी जी आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आहे. तर या प्रकारे जे आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता यामध्ये जे आहे मी 1 ते 2 चमचे टुटी फुटी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, आणि छान असं मिक्स करून घेऊया. आणि मग ते आपण बॅटरमध्ये घालूया, म्हणजे काय होतं, एकच ठिकाणी चिकटत नाही, सगळीकडे व्यवस्थित पसरली जाते. तर अशा प्रकारे घालून घेतलं, परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे टुटी फुटी जी आहे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. तर तुम्ही पाहू शकता बॅटर जे आहे एकदम फ्लफी झालेलं आहे आपलं, आणि कन्सिस्टन्सीसुद्धा छान मेंटेन झालेली आहे, म्हणजे हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला. खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट असं पीठ नाही करायचं आहे. त्यानंतर इकडे जे आहे मी अगोदरच अयंगार केक बनवलेला होता, त्याचाच केक टीन घेतलेला आहे. केक टीन छान असं तेल पीठ लावून घेतलं केक टीनला. केक टीनमध्ये सर्व बॅटर घालून घेतलेलं आहे, आणि छान असं टॅप करायचं आहे. टॅप करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे की एक्स्ट्राची हवा बबल्स वगैरे असेल ते निघून जाते. त्यानंतर यावर जे आहे छान असे वेलचीचे दाणे घातले, थोडीशी तुटी फुटी घातली, त्यानंतर काही बदामाचे काप घातले, आणि थोडेसे काजूचे काप घातले. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट त्यामध्ये आणखीन ॲड करू शकता, म्हणजेच की पिस्ता, मगजबी वगैरे तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते घालू शकता. छान असं त्याला गार्निश केलं मी ड्रायफ्रूटने, आणि थोडेसे किसमिससुद्धा घातलेले आहे, म्हणजेच की मनुकेसुद्धा घातलेले आहे. आणि आता क्रिसमससुद्धा येत आहे, तर तुम्ही क्रिसमससाठी सुद्धा हा केक जो आहे नक्की ट्राय करू शकता. एकदम इझी पद्धतीचा केक आहे, घरच्या साहित्यातून बनणार आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक भरपूर आहे. तर यामध्ये जे आहे सर्व मी ड्रायफ्रूट घालून घेतलेलं आहे, आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे केकला. तर इकडे आपली कढईसुद्धा छान प्रकारे प्रीहीट झालेली होती, त्यावरचं झाकण काढतात छान अशी वाफ आली, इतकी आपल्याला कढई जी आहे प्रीहीट करून घ्यायची आहे. त्यामध्ये केक टीन ठेवलं, त्यावर झाकण ठेवलं, आणि काहीतरी जड ठेवायचं म्हणून यावर मी जे आहे बत्ता ठेवलेला आहे, म्हणजे काय होतं, आजूबाजूने अजिबात हवा निघत नाही, हवा जात नाही बाहेर. तर इकडे आपण 40 मिनटं जो आहे मीडियम फ्लेमवर केक
बेक करून घेतलेला आहे आणि केक पाहू शकता तुम्ही किती छान प्रकार फुगून आलेला आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट घातलेले आहेत तसेच्या तसे आहेत. सुरी घालून बघितली, एकदम क्लीन सुरी जी आहे बाहेर निघून आलेली आहे. तुम्ही हवं तर टूथपिकसुद्धा घालून चेक करू शकता. तर केक बघा तुम्ही अशा प्रकारे निघून आलेला आहे आणि एकदम साईडनं सुद्धा छान प्रकारे भाजलेला आहे. साईडने छान अशी ब्राऊन कलर आलेला आहे आणि आतून व्हाईट असा केक तयार झालेला आहे आपला. आणि याचे जे आहे मी तुम्हाला काप करून जाळीसुद्धा दाखवते. छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे केकला. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपण वरून ड्रायफ्रूट घातलेले होते ते अजिबात आतमध्ये न जाता तसेचे तसेच राहिलेले आहेत आणि एकदम मऊ मऊ असा आपला केक तयार झालेला आहे. हेल्दी टेस्टी असा हा पारसी केक जो आहे तयार झालेला आहे. चला तर मग तुम्हाला जर हा केक आवडला असेल, केकची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. आणि हेल्दी असा पारसी केक जो आहे तो सुद्धा नक्की एन्जॉय करा.